नमस्कार। आता कलाने शेवटी नैनाला शोधून घरी आणलेलं असतं। तिला फरफटत घरी घेऊन येते आणि म्हणते, चल बा झाली तुझी ही नाटकं, आता चल घरात। आणि ती तिला घरात घेऊन येते। इथे सर्वजण चांदेकरांच्या घरात नैनाला बघून धक्काच बसतो। तिथे संगीता आणि दिनकर सुद्धा आलेले असतात। सर्वजण म्हणतात, नैना नैना तू कुठे होतीस? आभा म्हणतात, नैना कुठे गेली होतीस? सर्वजण विचारतात। संगीता विचारते, नैने अगं कुठे गेली होतीस तू? तेव्हा नैना काही बोलत नाही। कला म्हणते, नैनाताई आत्महत्या करायला गेली होती। ती आत्महत्या करत होती, विहिरीत उडी मारणार, जीव देणार। तेवढ्यात मी आणि अद्वैत तिथे पोचलो आणि तिला इथे घेऊन आलो। तेव्हा ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो। तेव्हा आबा म्हणतात, काय काय ग हा नैना वेडेपणा, असा वेडेपणा करतात का कोणी? असा जीव देतात का? एवढा जीव स्वस्त झाला आहे का तुझा? तेव्हा लगेच रोहिणी पुढे येते आणि म्हणते, आबा ही सगळी नाटकं आहे तुझी, या घरात परत राहण्यासाठी ही सगळी नाटक करते। सरोज म्हणते, हो मला सुद्धा तेच वाटतंय। कला म्हणते, नैनाताई आता सगळ्यांची माफी माग। तेव्हा नैना मुद्दाम हात जोडण्याचं नाटक करते। तेव्हा कला तिला जोरात खाली वाकवते आणि आबांच्या पायाशी फेकते आणि म्हणते, नीट खाली वाकून नाक घासून हात जोडून माफी माग। आणि कला आबांची आणि घरातल्या सगळ्यांचीच माफी मागते आणि जायला निघते। तेव्हा अद्वैत म्हणतो, थांब, आता तू कलाची देखील माफी माग, तू कलाची सुद्धा गुन्हेगार आहेस। आता नैनाला राग येतो, पण आता अद्वैतने बोलल्यामुळे नैना ही कलाची सुद्धा नाक घासून हात जोडून माफी मागते आणि नैना जायला निघते। तेव्हा लगेच सरोज म्हणते, कुठे निघालीस? इथे तुला आता थारा नाही, तू आता राहुलच्या रूममध्ये राहू शकत नाही, कारण तू आता राहुलची बायको नाही आहेस। राहुलने तुला डिवोर्स दिला आहे ना, डिवोर्स पेपरवर सह्या कर आणि तू इथून निघून जा। तुला आता इथे या चांदेकरांच्या घरात जागा नाही, चल निघ इथून। आणि दिनकर आणि संगीताला म्हणते, घेऊन जा तुमच्या मुलीला इथून आणि परत कधी हिचं तोंड दाखवू नका आम्हाला। आता मात्र परत नैनाला राग येतो आणि कलाला सुद्धा धक्का बसतो। तेव्हा कला ही अद्वैतकडे बघत असते। सरोज म्हणते, कोणत्या नात्याने आता तुमची मुलगी आमच्या इथे राहणार? तेव्हा रोहिणी म्हणते, हो आता हिला आम्ही कधी सून म्हणून स्वीकारू शकत नाही, ही आमची कोणीच नव्हती, त्यामुळे हिचा आणि आमचा आता संबंध संपलेला आहे, हिला घेऊन जा इथून। तेव्हा संगीता आणि दिनकर नैनाला तिथून घेऊन जातात। आता मात्र इथे कलाला थोडंसं वाईट वाटत असतं, पण काय करणार, नैना त्याच लायकीची आहे, त्यामुळे तिला तिच्या पापाची आता शिक्षा भेटलेली आहे। शेवटी कर्माची तिला आता फळं भेटली आहे। अद्वैत आणि कला रूममध्ये येतात। तेव्हा कला शांत शांत असते। तेव्हा अद्वैत म्हणतो, नको वाईट वाटून घेऊस, अगं तुझी बहीण त्याच लायकीची होती, कशी वागली आहे बघितलंस ना, ती इतका विश्वासघात, एवढा खोटेपणा तिने केला आहे, मग तिला अशी शिक्षा भेटायला हवी की नाही तूच सांग। तेव्हा कला म्हणते, हो बरोबर आहे तुमचं। तर इकडे आता सरोजच्या डोक्यामध्ये कलाला बाहेर काढण्याचा प्लॅन शिजत असतो, पण अद्वैत तो प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही, कारण अद्वैत आणि कला आता एकमेकांच्या प्रेमात पडत चालले आहेत। अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।